खवय्यांनो नमस्कार. फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या तुमच्या ताज्या ताज्या गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, स्पेशल पार्टनर नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, टेस्ट पार्टनर केप्र फूड्स आणि हायजीन पार्टनर टायगर फिनाईल. आपल्याकडे 12वी हे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आणि विशेषतः त्यांच्या पालकांच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि टेन्शनचं वर्ष मानलं जातं. पण आज आपल्या मंचावरती एक पाहुणी येणार आहे. एक फारच वेगळी आणि रंजक परीक्षा होणार आहे. आजची आमची पाहुणी नुकतीच 12वीला गेलेली आहे. आता बघा, पुस्तकी अभ्यासाची आणि बोर्डाच्या परीक्षेची तयारी ही तिची सुरूच आहे. पण आज तिची थेट परीक्षा स्वयंपाकघरात होणार आहे. बघूया काय नेमकं आपल्याला शिकायला मिळतंय आणि काय नेमकं ती आपल्याला करून दाखवते आहे पदार्थांमध्ये. फार मनापासून स्वागत करूया जेनिफर नेटके यांचं. प्लीज वेलकम. हाय जेनिफर, वेलकम. थँक्यू. कशी आहेस तू? मस्त. तुम्ही कसे आहेत? टकाटक कसा दिसतोय? मस्त. नवीन शर्ट घेतलाय मी. मस्त दिसतायत. छान आहे की नाही? एकदम वा. छान. जेनिफर तुझं नाव आहे? हा. जेनिफरचा अर्थ काय असतो? फेअर आणि पीस. फेअर आणि पीस म्हणजे शांतता आणि निर्मळ मन, हा जेनिफरचा अर्थ आहे. वा. नाही, माझ्या मम्मीनी सांगितलेलं मला काय? की तू आम्ही सारे खवेसाठी अप्लाय कर, ट्राय कर, अच्छा, म्हणून केलेलं. आणि मला पण यायचं होतं. आईला तुझी ही आवड माहिती आहे का? हो, मम्मीला माहिती आहे, कारण की मी घरी खूप सारे रेसिपीज बनवत असते वेगवेगळे, म्हणून. पण हे जे रेसिपी करण्याचं जे खूळ आहे हे तुझ्या डोक्यात आलं कसं? म्हणजे तू सोशल मीडियावरनं हे कॅच केलंय? सोशल मीडिया तर नाही, हा. तर 2020 मध्ये लॉकडाऊन मध्ये इझी टू मेक रेसिपीज यायचे. हा. आधी ते डॅल्गोना कॉफी वगैरे तसं Correct. होते, तर त्यापासून स्टार्ट केलं मी आणि हळूहळू मोठमोठ्या रेसिपीज स्टार्ट केल्या अरे बनवायच्या. वा, किती छान. म्हणजे लॉकडाऊन मध्ये लागलेली ही छोटीशी आवड आता हळूहळू हा, जरा मोठी होत चाललेली आहे. लय भारी. मला आवडतं हे सगळं तू छान सांगतेस. गप्पा मारायला आवडतं तुला? हो. वेलकम टू आवर स्वयंपाकघर. Thank you, आता आपण sir. स्वयंपाकघरात जाऊया आणि Thank गप्पा you. मारत मारत पदार्थ Thank करूया. you, चालेल? दादा. येताना काही दादासाठी गिफ्ट वगैरे आणलं नाही का? आणलंय. काय? ते माझ्या आजीनी बनवलेलं आहे. मी तुला नक्की देणार. नक्की देशील ना? येस, शुअर. एपिसोडच्या शेवटी का होईना दे. हा. दिल्याशिवाय देणार. जाऊ नको. हा. तरच तू 12वीला पास होशील. ऑल द बेस्ट. या स्वयंपाकघरात. तुझी स्वयंपाकघरातली जी लहानपणापासून लागलेली आवड आहे हा. ती तुला आज इथे दाखवायची. ओके, कुठला पदार्थ करणार आहेस? कराची चिकन बिर्याणी. कराची चिकन चिकन बिर्याणी. बिर्याणी. का बरं हा पदार्थ निवडलायस? माझा फेवरेट आहे बिर्याणी. हा. आणि मी जेव्हा पण घरी बनवते तेव्हा फॅमिलीला पूर्ण खूप आवडतो. अशी झटक्यात संपून पण जाते. माझ्या पप्पाला, माझ्या दादाला स्पेशली आणि मम्मीला पण खूप खूप आवडते. त्यामुळे मी म्हटलं की माझी जी स्पेशालिटी आहे ते मी आज रिप्रेझेंट करावं. देअर यू आर. कमाल. जेनिफर, तू आज बिर्याणी करणार आहेस. लागणारं साहित्य काय आहे ते आपण बघूया. आणि जेनिफर आपल्यासाठी अख्ख्या कुटुंबाला पुरेल असा बिर्याणी हा पदार्थ करणार आहे. सगळे मिळून खाऊ, आनंदाने राहू. पटकन घेऊन या बिर्याणीसाठी लागणारं साहित्य. चला खवय्यांनो, आज आपल्याला कराची आहे कराची चिकन बिर्याणी. हो की नाही जेनिफर? लागणारं भलं मोठं साहित्य आहे ते आम्हाला सांगा. हा पिवळा भात आहे, सफेद भात, लाल भात, कोथिंबीर, तळलेले बटाटे, बर, चिकन, तळलेला कांदा, दही, लिंबू, बटर, मिरची, पुदिना, टमॅटो, बिर्याणी मसाला, अद्रक लसणाची पेस्ट, गरम मसाला, काळी मिरी पूड, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ. परफेक्ट. लागणारं साहित्य अगदी तू व्यवस्थित सांगितलेलं आहेस. हो. आणि सगळं प्रमाणात घेतलंय ना? हो. कशाची काही कमतरता नाहीये. नाही. फक्त मला 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. आता तुम्हाला असं वाटेल की लगेच रंग कुठला घातलाय की काय भातामध्ये? रंग नाही घातलेला आहे. तर हा पिवळा भात कशाचा केलाय? हळदीचा. हळद घालून तो हळद केलेला घालून आहे. केलेला. आणि हा लाल भात बीटरूटचा ज्यूस टाकून केलेला आहे. बीटरूटचा ज्यूस. त्याच्यामुळे कुठलाही बाहेरचा अनैसर्गिक रंग नाही आहे. आम्ही नैसर्गिक हळद आणि बीट वापरून यांना रंग दिलेला आहे. बरोबर? हो. त्याच्यामुळे ते आपल्या तब्येतीला मारक ठरणार नाही. हा. आणि हा बिर्याणी मसाला घरचा आहे का विकत आणलाय? घरचाच आहे. अरे बाप, स्ट्रॉंग आहे. काय काय याच्यात? ह्याच्यात खडे मसाले आहेत, हा. गरम मसाला आणि कांदा
ऑनियन पावडर, हो. गार्लिक पावडर, दालचिनी पण दिसते थोडी दालचिनी, हा आणि तमालपत्र. हा. खडा मसाला भाजून मस्त घरच्या घरी केला, एकदम झन्नाटेदार आहे. चला काय करूया पहिल्यांदा जेनिफर? आपल्याला मिक्सचर वाटून घ्यायचंय, त्याच्यासाठी एक वाटून. बोल लागेल. हो देणार ना मी तुम्हाला. हे बघा आणि- सगळं तयार आहे. पहिल्यांदा करायचंय वाटण. हो. काय काय लागणार आहे वाटणामध्ये? आपल्याला कांदे लागतील, कांदा सॉरी तळलेला कांदा, तळलेला कांदा. थोडासा साईडलाच ठेवूया, गार्निशिंग साठी लागेल आपल्याला. अरे तो तर फार भारी लागतो. मी तर बिर्याणीवरचा तळलेला कांदा आधी सगळ्यात फस्त करतो. थोडासा काढून घेतला हा, आपण. ठेवा. आणि कोथिंबीर हम्म. थोडीशी हम्म. एकदम. टोमॅटो. टोमॅटो. हा काय बिर्याणी मसाला? बिर्याणी मसाला टाकून घेऊया आपण. जिंजर गार्लिक, आलं आलं लसूण लसणाची paste. पेस्ट, येस. गरम मसाला. पुदिन्याची पानं. बस. याचं करायचंय वाटण. नाही अजून टाकायचंय, हळद थोडीशीच, मीठ चवीनुसार. बरं आता आपण काय मीठ घातलं. मीठ घातलं, मिरच्या टाकूया आपण. हे बऱ्यापैकी तिखट होईल ना वाटण? होईल, आपण जास्त मिरच्या टाकूया. हो टाका टाका, मला खूप आवडतं तिखट. तू बिंदास घाल. आणि हे काळी मिरी पूड, लाल लाल तिखट. मिरची, लाल तिखट. मस्त. आणि लिंबू टाकून वाटून घेऊया आपण. बर, वाटण म्हणजे अगदी पाणी घालून पेस्ट करायची का जाडसर? अगदी नाही, थोडं जाडसरच ठेवायचं आपण. बर. मग आणि त्याला ह्याच्यात दही तेल. घालायचंय? हो. बर. बघ शेजारी दादा असला की असे फायदे असतात. हा ना. दे दही मी घालतो. किती लागणार आहे मला सांग? अजून एक चमचा टाक. बस. क्या बात है यार. आता ह्याचं होईल वाटण. हो. सगळं आपण घातलेलं आहे. हा. वा वा. कराची चिकन बिर्याणीसाठी लागणारं सगळं साहित्य आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. आता याचं आपल्याला करायचं आहे वाटण. वाटण करूया, वाटायला देऊया. पण आमच्याकडे एक सिस्टीम आहे. इकडे आमच्या मदतीला एक आचारी बुवा असतात. हा. आणि ते आचारी बुवा माहिती तू घेऊन पाहिलंय ना? जातात. हा माहितीये मला. तू पाहिलंय का हे कार्यक्रमात? हो. वा. पण ते मी असे रोज तसे येत बघते. नाही, त्यांना बोलवावं लागतं. पण ते ना माहिती मला कसं ते बोलवतात. तू या पाहुण्याने हे असं आता हात करायचे दोन आणि हा. त्यांना या 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 प्रेमाने थोडं जेनिफर अच्छा. या 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 येस. आणि त्यांनाही द्यायचं वाटण करायला. आचारी बुवा विनंती आहे याचं वाटण करून घेऊन या. नमस्कार. 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 येस थँक्यू. मला सांग जेनिफरला राग कशाचा येतो? असं लगेच येतो, म्हणजे असं नाही की मी उठून मारेल वगैरे, पण चिडचिड होते. होते का? होते खूप कशामुळे होतं. होते? असं कोण बॉडीवरती बोललं किंवा काय काय बॉडी शेमिंग? बॉडी शेमिंग. हा